50 खोक्यात विकला जात नाही. महाराष्ट्र हा ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या दबावापुढे झुकत नाही हे दाखवून देणारी निवडणूक आहे. ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे. 18 पगड जाती, 16 अलुतेदार, 12 बलुतेदारांची ही निवडणूक आहे. कारण मी कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात, कुठल्या पंथात, कुठल्या प्रांतात जन्माला आलो यापेक्षा महत्वाचं मी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्वाच्या उंचीवर नेऊन ठेवीन की माझा माझ्या धर्माला, माझा माझ्या जातीला, माझा माझ्या प्रांताला आणि पर्यायाने माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि ती शिकवण आपल्याला जागवायची. कारण विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर शरणागती पत्करली असती दिल्लीपती समोर तर आज इतिहास वेगळा असता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी खिल्लत स्वीकारली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीसाठी, या मातीच्या स्वाभिमानासाठी लढणं पत्करलं आणि आज त्याच विचारावर पाऊल ठेवून आदरणीय पवार साहेबांनी दिल्लीच्या नेत्यांसमोर शरणागती पत्करली नाही. आदरणीय पवार साहेबांनी लढणं स्वीकारले, लढणं पत्करले. ते तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या भवितव्यासाठी. तर येणारी पिढी जेव्हा विचारेल की 2024 ला एक परिस्थिती निर्माण झाली होती की महाराष्ट्र शरण जातो की महाराष्ट्र लढतो, तुम्ही सांगा पुढच्या पिढ्यांना की 2024 ला दाखवून दिला आम्ही की होय महाराष्ट्र लढतो आणि तो लढणारा मी होतो हे तुम्हाला सांगायचं. आणि त्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घरोघरी पोचवायचं. आज सोलापुरात 5 दिवसांनी पाणी येते, बरोबर का नाही? घरकुलची जर आपण परिस्थिती बघितली तर त्या घरकुलचं जर रुपण पालटलं ते पालटणारी व्यक्ती महेश अण्णा आहे. आणि आता या व्यक्तीला जर सोलापूर उत्तरचं रुपण पालटण्याची संधी द्यायची असेल तर पुढचे 8 दिवस तुमच्यातल्या प्रत्येकाला महेश अण्णा व्हावं लागेल. तुमच्यातल्या प्रत्येकाला तुतारी वाजवणारा माणूस घरोघरी पोहोचवावा लागेल. कारण ही तुतारी स्वाभिमानाची आहे, ही तुतारी महाराष्ट्र धर्माची आहे. आणि उमेदवार फक्त महेश अण्णा कोठे नाहीत. सोलापूर उत्तरचे उमेदवार फक्त महेश अण्णा कोठे नाहीत. तर ज्या पवार साहेबांनी सोलापूरवर निरतिशय प्रेम केलं त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांचा विचार हे महेश अण्णांच्या रूपाने उमेदवार आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून महेश अण्णांना प्रचंड मताधिक्याने विजय करायची एवढीच विनंती करतो. जाता जाता एकच मंत्र देतो, रामकृष्ण हरी, जय शिवराय.